मला खूप आवडतं. म्हणजे अशी उडी बिडी मारून असं पटकन खिडकीतनं उडी मार, फनकन वाजवे, उलट्या हाताची, मला खूप मजा येते. पायाने अडकून खाली पाड, कॉलर धर, ढकलून दे, पडलाच पाहिजे खाली. सगळं जरा विकृती प्रकार आवडतात आपल्याला. पण आता खलनायिका तर तुम्ही स्क्रीनवर आहातच, पण असं कधी रिअल लाईफ मध्ये कोणी फॅन्स भेटले त्याने ते घाबरतात वगैरे, तुम्हाला असं झालंय? माझ्या घरी मेड एक आली होती ज्या वेळेला आम्ही नवीन राहायला आलो होतो. नवीन नाही, सॉरी, ज्या आत्ताच्या घरी आम्ही जे राहायला आलो होतो त्यावेळेला आम्ही बाई शोधत होतोच. त्यावेळेला एक बाई आली आणि तेव्हा सुख म्हणजे चालू होतं वाटतं. हो, सुख म्हणजे चालू होतं. तर तेव्हा आतमध्ये आल्या त्या मावशी. तर आपण नॉर्मल बोलतो ना की या मावशी बसा वगैरे असं. तुम्ही चहा वगैरे घेता. सुरुवात त्यांना असं माहित नव्हतं. वॉचमन सांगतात ना खाली की या 1204 मध्ये जा, तिथे गरज आहे मोलकरणीची. तर त्यांनी बेल वाजवली. तर बेल वाजवल्यावर त्यांचं असं झालं. मग ते पहिले कन्फ्युज झाले असतील की ही तीच आहे का वगैरे. तर त्यांना कळलं नाही. तर त्यांना फक्त आशा होत्या, त्यांचे असंही होत नव्हतं. त्या अशा आतमध्ये आल्या. म्हणलं या ना मावशी बसा ना. असं केलं त्यांनी. तर म्हटलं हा तुम्ही कुठे कुठे काम करता, आपल्या सोसायटीत करता का वगैरे, असं बोलणं सुरू झालं आमचं. हा ते 604 मध्ये आणि नंतर 1502 मध्ये जाते. म्हटलं काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही नाही, काही नाही काही नाही, तुम्हाला काय काय कामासाठी बाई पाहिजे? तर म्हटलं मी त्यांना सांगितलं असं असं सगळं झालं, पैसे ठरले वगैरे सगळं झालं. तर म्हटलं या उद्यापासून, तू जी वेळ ठरले त्याला. ठीक आहे, ठीक, नक्की काही घेणार नाही तुम्ही चहा वगैरे? नाही. हा येत्या, म्हणजे बोलल्यावरती जरा रिलॅक्स झाली. हा येत्या ताई. ताई एक विचारू? तर म्हटलं हा विचारा ना मावशी. तर म्हणे ते सिरियल मध्ये तुम्ही जसे ओरडता तसे खरोखर ओरडत नाही ना, तसे नाही ना रागवणार मला? म्हटलं हो नाही मावशी. आणि तुम्ही जेन्युन हा प्रश्न विचारला होता. म्हणजे हा की बाई ना तिकडे असं काय काय करतोय, माझ्यात काय चूक झाली म्हणजे भटका बिटका दिला मला तर माझा सलाव नाही हो मावशी, तसं काही नाहीये. मग ते झालं होतं काही दिवसांसाठी. मग त्यांनी शिफ्टच केलं. मग गेली 10 वर्ष आमच्याकडे एक दुसऱ्या मावशी आहेत. गेली 10 वर्ष आहेत, जुन्या मावशी आहेत त्या आता म्हणजे अशा आहेत की मीच घाबरते त्यांना. घाबरते म्हणजे असं होतं, मावशी काही घ्या, सुट्टी नका घेऊ सध्या, तुमच्या सुट्ट्यांना घाबरते मी. पण त्या एकमेव अशा आहेत की त्यांना मी पूर्णपणे माहितीये, घरातल्या सदस्यांना कसं माहितीये. परत दुसऱ्या मावशी येतात, त्यांना माहितीये. 2 मेड्स आहेत, त्यांना व्यवस्थित माहितीये. पण कोणालाही पटकन थर्ड पर्सन येतं ना, तर त्यांना ही भीती वाटते. कोणाला पटकन माझ्याशी बोलायला येताना भीती वाटते की कशी ऍटिट्यूड आहे काहीला. पण मुळात माझा चेहरा म्हणजे असं सोयजवळ वगैरे, आपला चेहरा असं शार्प लुक आहे. त्याच्यामुळे मी नॉर्मल तरी समजा, मी ना तू कधी ऑब्झर्व कर, नॉर्मल मी अशी जरी बसली असेल ना, तुला असं वाटतं कोण आहे लुक यार, ऍटिट्यूड वगैरे असं तुम्हाला वाटूच शकतं. जोपर्यंत तू आली होतीस बघ, आपण आता मगाशी भेटलो, तर मी जोपर्यंत बोलत नाही ना, जोपर्यंत माझे एक्सप्रेशन्स नसताना, तोपर्यंत सगळ्यांना असं वाटेल की काय समजते स्वतःला ही. पण हे असं होऊ शकतं. पण ज्या वेळेला बोलायला सुरुवात करतात ना, तेव्हा असं वाटतं नाही यार, ही बोलायला लागल्यावर पूर्णच वेगळी आहे. म्हणजे आता तुम्ही म्हणालात की थोडासा ऍटिट्यूड, थोडासा इग्नोर करणं म्हणजे लोकांना, तर ते आधीपासून आहे की खलनायिकेची भूमिका करायला लागल्यापासून तो ऍटिट्यूड ऑटोमॅटिकली तुमच्यामध्ये आलाय? म्हणजे माझं पर्सनल लाईफ नाही, मी कधीच कोणाला असं इग्नोर आणि अवॉइड करत नाही. जेन्युइनली स्पीकिंग मला आवडत नाही. रादर कुणीही असेल, मला इग्नोर करण्या, हा बाबा ती समोरची व्यक्ती टॉक्सिक असेल, समोरची व्यक्ती त्रास देणारी असेल, समोरची व्यक्ती मला निगेटिव्ह वाईब्स देत असेल, तर आय विल टोटली इग्नोर. मग मला नाही आवडत, मला निगेटिव्हिटीच नको असते माझ्या आसपास. पण मी कोणालाच अवॉइड वगैरे करत नाही, इग्नोर करत नाही. रादर मला आवडतं संवाद साधायला, बोलायला. तर असं कधीच नाही होत. म्हणजे जसं शालिनीचं कसं असतं, शालिनी एक होती की ती फक्त तिच्या स्तरातल्या लोकांनाच फक्त एंटरटेन करणारी होती. तर तसं नाहीये, सो कधीच झालं नाही आणि याच्या पुढेही कधी होणार नाही. शुअर अबाउट दॅट. तुम्हाला एक कॉम्प्लिमेंट आहे की तुम्ही खूप छान दिसता, सगळीकडून तुम्हाला कॉम्प्लिमेंट मिळत असेल. पण मला एक सांगा की स्त्रियांनी स्वतःची काळजी घेणं आणि सुंदर दिसणं किती महत्वाचं आहे? खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. कुठल्या ह्याने म्हणजे नुसतं चेहऱ्याचं ह्याच्यावर पण बोलशील, सुंदर असेल पण तुमची वाचा दुसऱ्यांना त्रास देणारी असेल, किंवा तुमची जीभ चांगली नसेल, तुम्ही जर चांगलं बोलू शकत नसाल, तुम्ही बोलल्यानंतर इरिटेट होत असतील समोरचे,
कारण की खूप अशाही महिला आहेत किंवा असंही खूप आहेत की जे आउटर लुक त्यांचा चांगला आहे, पण ते बोलायला लागल्यानंतर समोर कुठेतरी निगेटिव्हिटी आपल्याला येते. बघ ते चेहरा बघ तिचा असं वगैरे करते, तिला अनुभव आलेला दिसतोय. तर तुला माहिती खूप सुंदर असेल पण त्याचा फायदा काहीच नाही. कारण की जी ताकद तुमच्याकडे असायला पाहिजे ना जिभेमध्ये, ती जर तुमच्याकडे नसेल, त्या ताकदीवर तुमचं सौंदर्य अवलंबून आहे. तर तुमची इथे ताकद नसेल तर तुमच्या सौंदर्याला काहीच अर्थ नाहीये. मी तुझ्याकडे ऐश्वर्या राय म्हणून किती वेळ बघत बसणार आहे? किती वेळ ना बाबा, तू बाबा ऐश्वर्या राय आहेस, किती वेळ बघेन. पण ती ऐश्वर्या राय नंतर समजा तिचं बिहेवियर मला उद्या, तिथं फारच लवेबल आहे, म्हणजे कोणीच तसे कलाकार नाही आहेत जेवढे मी फिमेल बघतीये. पण समजा कोणी तुला असं भेटलं की बाबा ती खूप सुंदर आहे, ती स्त्री खूप सुंदर आहे, पुढे काय? तू तिच्याशी बोलायला जाशील किंवा तुला तिचं ऍटमॉस्फिअर कसं आहे, संवाद कशी साधते, ती तिच्या घरातल्या लोकांसोबत कशी आहे, ती तिच्या मुलाबाळांसोबत कशी आहे, खूप गोष्टी मॅटर करतात. आणि तुला असं वाटतं काही अगदी नॉर्मल दिसणाऱ्या मुली किंवा नॉर्मल दिसणाऱ्या बायका खूप आपल्या मनाला आवडतात. असं वाटतं माहित नाही यार, खूप आवडतं मला तिच्याशी बोलायला. का माहित नसतं आपल्याला त्याचं उत्तर. का तर समहाव तिचा आवरा छान असतो, समहाव तिचं बोलणं चांगलं असतं, तिच्या वाईब्स इतक्या क्लिअर आणि प्युअर असतात ना की त्या तुझ्याशी अटॅच होतात. तर ते मला असं वाटतं दॅट इज ब्युटी. ते तुम्ही मरेपर्यंत आज माझा चेहरा सुंदर आहे, उद्या सुरकुत्या येणार आहेत, परवा म्हातारी होणार आहे मी, मग नंतर मला हळूहळू म्हातारपणाचे जे काही त्रास असतात ते कोणाला होतात नाही, पण ते हळूहळू आपण वार्धक्याकडे जातोच ना. पण ते टिकतच नाही ना. तो कुठल्या सौंदर्यावरती आपण भाळायचं? कारण की ते नाही टिकणार. टिकणार काय आहे? तुझा स्वभाव, तुझं प्रेम, तू लोकांशी कसं इंटरॅक्ट करतेस, तू लोकांचं कसं जोडून ठेवतेस, तुझ्या नातेसंबंध तू कसे जोडून ठेवतेस, तू तुझ्या मुलांना स्वतःसोबत ते नातं कसं घट्ट ठेवतेस, दॅट इज इम्पॉर्टंट. आणि ती ब्युटी तुझी तू गेल्यानंतरही लक्षात राहते. पण माधवी निमकर पार्लरमध्ये किती वेळा जाते? नाही, खरंच नाही जात. प्लीज, खोटं वाटतं ग, पण मी खरंच नाही जात पार्लरमध्ये. म्हणजे मी सुरुवातीला असं होतं की खूप पैसे उडवायचे पार्लरवरती, भरपूर पैसे उडवायचे, आणि मग ते मनाचं समाधान करायचं, वाव मी आज हे फेशियल केलं, मी आज ते फेशियल केलं. कट्टो 8 दिवसाने परत तसा चेहरा दिसायचा माझा. हे एकदा झालं, दोनदा झालं, रादर दोनदा काही वर्ष झालं. मला असं वाटायचं की नाही यार, मी बहुतेक काम करते म्हणून असेल, पण असं नाही. म्हटलं काय, ज्यावेळेला सुट्टी होती, ज्यावेळेला तरी मी ज्यावेळेला फेशियल वगैरे करायला जायचं त्याचा इफेक्ट फक्त 8 दिवस राहायचा. नंतर 10व्या दिवशी परत माझं तसंच दिसायचं सगळं. मॅम तुमचे डार्क सर्कल्स ते जातील, तर तुम्ही प्लीज ट्रीटमेंट करून घ्या वगैरे. ह्या सगळ्याला हे भाळायचे. मग ही पण ट्रीटमेंट कर, ती पण कर, मग ते कोलॅजन वगैरे सगळं पॅक लाव, आणि ते सगळा प्रकार झाला की ज्याला तो चेहरा आपण घरी जातो त्याला वाव किती सुंदर दिसतो ना चेहरा. कट्टू 8व्या दिवसाला परत डार्क सर्कल दिसतात यार माझे. सो हे एक बघितल्यानंतर मला एक कळलं, मी ज्या वेळेला योगा सुरू केला, ज्या वेळेला मी डाएट सुरू केलं, तेव्हा कळलं की हे सगळे आउटर सप्लिमेंट्स आहेत. ऑइंटमेंट्समुळे तुमचे बाहेरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, शरीराच्या स्किनच्या बाहेरचे प्रॉब्लेम. बट तू काय खातीयस, तुझा आहार काय आहे, त्याच्यावरती तुझी स्किन अवलंबून आहे. आणि ते कळल्यापासून माझं पार्लर पूर्णपणे बंद झाले. बेसिक काही असतील गोष्टी त्या मी पार्लरच्या करते, बट अदरवाईज उठून पार्लरला वगैरे 4 तास वगैरे उठून मी नाही जात आता. मी खरंच नाही जात.